आपण खूप वेळेला अनेक लोकांच्या कथा आणि अनेक लोकांचे वेगवेगळे किस्से या यूट्यूब चॅनलवर ऐकले। कोकणातली उत्तुंग लोक त्यांचं कार्य याच्याबद्दल आपण पुढे अनेक व्हिडिओज बघणार आहोत, पण आज एक स्पेशल व्यक्तीबद्दल हा व्हिडिओ आहे। आता त्या व्यक्तीचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। त्यांची जन्मभूमी रत्नागिरी होती। त्यांचं जन्मस्थान रत्नागिरी शहरात अजूनही व्यवस्थित जतन करून ठेवलेलं आहे। असं म्हणतात की लोकमान्यांचं कार्य हे रत्नागिरीतून सुरू झालं आणि त्याच्यानंतर राष्ट्रव्यापी झालं। मग त्यांचं जन्मस्थळ जर रत्नागिरी होतं तर त्याच्यानंतर काही रत्नागिरीतले त्यांचे किस्से आहेत का? अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यात आपल्याला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या गोष्टी समजतात? तर ह्या सगळ्याची उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। आता विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा लोकमान्य टिळकांचा जन्म झाला तर तेव्हा त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला असं म्हणतात, पण त्याच्यावर वादही आहे। काही लोक म्हणतात चिखली येथे त्यांचा जन्म झाला, ते पण कोकणातलंच स्थान आहे, पण रत्नागिरीत आहे का असे वाद कायम चालू आहेत। पण आपण असं ग्राह्य धरू की हे रत्नागिरीत होते, पण त्यानंतर आपल्याला कधी समजतं की ते रत्नागिरीत होते आणि ते रत्नागिरीत राहिले होते, त्यांचं बालपण रत्नागिरीत गेलं होतं। तर विशेष गोष्ट म्हणजे गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांचे वडील हे नगर परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये शिक्षक होते। आता ते शिक्षक असताना ब्रिटिशांच्या शाळेत ते व्यवस्थित शिकवत होते आणि अनेक प्रकारे अनेक लोकांना त्यांनी ज्ञानदान दिलेलं आहे याचे उल्लेख आपल्याला आढळतात। पण एक असं छोटंसं कार्य तेव्हाच्या लहान वयात असलेल्या टिळकांकडनं घडलं। ते काय होतं तर जेव्हा एक छोटंसं आंदोलन रत्नागिरीत होत होतं तर त्याच्यात लहान वयाचा किशोर वयात असलेले बाळ गंगाधर हे स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाले। त्यांनी वंदे मातरम अशी घोषणा दिली आणि ती ब्रिटिशांनी पाहिली। आता ती ब्रिटिशांनी पाहिले म्हटल्यानंतर लगेच तातडीने तो विषय ब्रिटिशांनी गंगाधर टिळकांच्या कानावर घातला आणि गंगाधर टिळकांना समजावलं की आपल्या मुलाला जराशी शिस्त शिकवा। गंगाधर टिळक खूप भडकले आणि बाळ गंगाधर टिळकांना त्यांनी शिक्षा दिलेल्याचे उल्लेख आहेत। आता ही पूर्ण कथा राजेंद्र प्रसाद मसूरकरांनी सांगितलेली आहे। स्वतः बाळ गंगाधर टिळक हे नगर परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये शिकत होते आणि त्याचा पुरावा काय आहे, देवळेकर सरांनी एक पुस्तक लिहिलं होतं, तर त्या पुस्तकात उल्लेख दिलेला आहे की शाळा क्रमांक 2 चे अगदी जुने जे रेजिस्टर होते त्या रेजिस्टरमध्ये मोडी लिपीमध्ये बाळ गंगाधर टिळक असं एका विद्यार्थ्याचं नाव आपल्याला त्या रेजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या यादीत दिसतं। म्हणजे ह्यावरनं तर एक फिक्स होतं की स्वतः ते इथे शिकत होते, तो काळ पण साधारण तोच होता आणि त्याहीपेक्षा जास्ती इथे त्यांनी कार्य सुरू केलं नसलं तरीही एक किशोर वयातली स्वातंत्र्य सेनानीची चुणूक त्यांच्यात दिसली आणि त्याची त्यांना शिक्षाही भोगावी लागली। ही सगळी कथा आपल्याला इकडे दिसते। अजून एक पुरावा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सापडतो, ते म्हणजे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान हे आत्ताच्या मधल्या आळीमध्ये साधारण 1880 नंतर जे काय आपल्याला रत्नागिरीचे मॅप मिळतात ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्याची जी वेस होती ती आत्ता परटवणे, कोखले नाका ते राजिवडा ह्याच्या खाली सगळी वस्ती होती आणि त्याच्यात जी काही तथाकथित सवर्णांची वस्ती होती ही मधल्या आळीमध्ये होती। आता ती मधली आळी ही सगळी सवर्णांची आहे, जास्तीत जास्त चित्पावन्न कोकणस्थ ब्राह्मणांची आहे, याचे उल्लेख आपल्याला आधीपासून आढळतात। त्याहीपेक्षा जास्ती पु ल देशपांडेंनी एक अंतू बर्वा हे कॅरेक्टर रंगवलेलं होतं आणि अनेक गोष्टी सांगितलेलं आहे। तर ते अंतू बर्वा हे कॅरेक्टर आहे ते सुद्धा मधल्या आळीतलंच आहे। म्हणजे ते वाक्यच असं आहे की रत्नागिरीच्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात। आता ती जी मधली आळी आहे ती म्हणजे आत्ताची टिळक आळी। आणि टिळक आळी का तर टिळकांचं जन्मस्थान तिकडे आहे म्हणून ती टिळक आळी। म्हणजे कधी ना कधीतरी लोकमान्य टिळक तिथे राहत असतील आणि ते राहत होते म्हणूनच तिकडे त्या ठिकाणाला टिळक आळी असं नाव दिलेलं आहे हे आपल्याला दिसतं। तिथूनच 5 मिनिटावर स्वातंत्र्यवीर सावरकर राहत होते। आता स्वातंत्र्यवीर सावरकर राहत असताना असे डायरेक्ट उल्लेख आहेत की अनेक वेळेला फिरत असताना ते टिळक जन्मस्थानाला जायचे आणि तिकडे त्या जन्मस्थानाची भेट घेऊन टिळकांना नमस्कार करायचे। म्हणजे टिळकांची आठवण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरही तिथे जात असतील। आता हीच घटना ही साधारण 100 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे ते टिळक जन्मस्थान होतं असं आपण म्हणू शकतो। अगदीच तुम्हाला जर पटत नसेल तर ते टिळकांचं राहायचं स्थान होतं हे तरी आपण म्हणू शकतो। आणि किशोर वयात स्वतः लोकमान्य टिळक हे पूर्ण त्या मधल्या आळीतनं फिरत होते, तिथेच बाजूला शेजारच्या गल्लीत तिथे शिकायला जात होते, ह्याचे उल्लेख आपल्याला आढळतात। त्यावरनं
मुळात लोकमान्य टिळक इथे होते हे सिद्ध होतं आणि ते शिकले हे सिद्ध होतं. पण एक कायम सतत एक विचार केला जातो की टिळकांचं समाजकार्य हे रत्नागिरीतून सुरू झालं. विशेष गोष्ट ही की टिळक फारच लहान वयाचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली आणि टिळक स्वतः पुण्यात गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी उत्तुंग कार्य केलं. टिळकांच्या कार्याला कुठेही तडा जाणंच अशक्य होतं आणि राष्ट्राच्या पातळीवर एक उत्तुंग नेता म्हणून त्यांची ओळख काहीच वर्षात झालेली दिसते. पण समाजकार्य करत असताना कधीही रत्नागिरीतलं त्यांचं योगदान फार नगण्य असं आपण म्हणू शकतो. अगदी छोटीशी चुणूक म्हणायची झाली तर त्यांचं केसरी वृत्तपत्र इथे येत होतं. केसरी वृत्तपत्रातनं अनेक वेगवेगळ्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी इकडच्या लोकांना समजत होत्या, त्याची चर्चा होत होती. पण तरीही रत्नागिरीत टिळकांच्या नावाने खूप मोठं आंदोलन उभं राहिलंय असं दिसत नाही. मग स्वातंत्र्य लढ्याचं कार्य हे टिळकांच्या प्रेरणेने चालू होतं का, तर तशी उत्तरं नाही आहेत. त्याहीपेक्षा जास्ती समाजकार्याची चुणूक कुठली तरी टिळकांची इथे दिसते का, तर तसंही नाहीये. आणि त्याहीपेक्षा 1924ला जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर आले तेव्हा अगदी शून्यापासून हिंदू सभा स्थापन करण्यापासून ते पुढपर्यंत एक उत्तुंग सामाजिक कार्य हे टिळकांच्या शिष्याने केलेलं आपल्याला दिसतं. पण टिळकांचं सामाजिक कार्य रत्नागिरीत फारच नगण्य आहे किंवा नाहीच आहे असं आपण आदरपूर्वक 100% म्हणू शकतो. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा एक स्पेशल व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर.